नमस्कार. आदितीज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज मी अगदी ठेल्यावर मिळतात तसे वेज हक्का नूडल्स कसे बनवायचे ते सांगणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी इंचीचं नूडल्सचं पॅकेट घेतलेलं आहे. तुम्ही कोणतंही नूडल्सचं पॅकेट घेऊ शकता. तर इथे ना पाणी मी गरम करून घेतलेलं आहे. एकदम खळखळून पाण्याला उकळी येऊन द्यायची आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा तेल घालायचं आहे. त्यामध्ये आपण नूडल्स घालून घेऊया. हे जे नूडल्स आहेत ते खूप जास्त बारीक किंवा खूप जास्त मोठे सुद्धा नाही, मीडियम आहेत. तर आता आपल्याला हे फोकच्या मदतीने असे वेगळे करून घ्यायचे आहे. ते नूडल्स फोकने हलवत असताना गॅसची फ्लेम आपल्याला पूर्णपणे हाय ठेवायची आहे. तर हे फोकने सतत आपल्याला 1 मिनिटभर तरी हे हलवून घ्यायचं आहे. तर हे नूडल्स तुम्हाला कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये कोणत्याही शॉपमध्ये मिळून जातील. हे मी जे घेतलेले आहेत ते खूप जास्त बारीक किंवा खूप जास्त जाडसुद्धा नाही, एकदम मीडियम आहेत. आता हे नूडल्स आपले पूर्णपणे वेगळे झालेले आहेत. गॅसची फ्लेम बंद करायची आणि झाकण ठेवून 1 मिनिटभर आपल्याला असं झाकून ठेवायचं आहे. आता 1 मिनिट झालेलं आहे. याच्यावरचं झाकण काढायचं आणि लगेच आपल्याला या नूडल्समधलं पाणी काढून घ्यायचं आहे. जर खूप जास्त वेळ तुम्ही हे नूडल्स पाण्यामध्ये ठेवले तर हे खूप ओव्हरकुक होतात. त्याच्यामुळे आपल्याला हे लगेच एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहेत. तर तुम्ही बघू शकता मी एका चाळणीमध्ये हे काढून घेतलं आहे. यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे आणि हलक्या हाताने आपल्याला हे परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे नूडल्स ना आपल्याला खूप 1 मिनिटभर शिजवून घ्यायचे. त्याच्यावर शिजवू नका. जास्त ओव्हरकुक किंवा कच्चेसुद्धा ठेवायचे नाही. आता नूडल्सचा मसाला बनवण्यासाठी पॅनमध्ये घ्यायचं 1 चमचा तेल. तेल चांगलं गरम झालं की यामध्ये 1 चमचा बारीक चिरलेला लसूण, 1 चमचा बारीक चिरलेला आलं आणि 3 हिरव्या मिरच्या मी मधून कापून घेतलेल्या आहेत, त्यासुद्धा घालायच्यात. आता आलं लसूणचा कच्चेपणा निघून जाईपर्यंत किंवा लसूणचा थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे मीडियम फ्लेमवरती थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे. आता 1 मिनिटभर मी हे चांगलं परतून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला हळूहळू एक भाज्या ॲड करायच्या आहेत. सगळ्यात आधी मी इथे 1 मीडियम साईजचा उभा चिरून घेतलेला कांदा घातला आहे. आता कांदासुद्धा परतून घेऊ. खूप जास्त आपल्याला गोल्डन ब्राऊन करायचा नाही आहे. कांदा आणि ज्या बाकीच्या भाज्या आहेत त्यांचा थोडासा क्रंच आपल्याला मेंटेन करायचा, म्हणजे तो नूडल्समध्ये आला पाहिजे. तर कांदा थोडासा परतून घेतला की यामध्ये उभी चिरून घेतलेली शिमला मिरची आणि बारीक चिरून घेतलेला कोबी घालायचा आहे. हे सुद्धा हाय फ्लेमवरती 1 मिनिटभर परतून घेऊ. तुम्हाला आवडतील त्या भाज्या तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. जसं की माझ्याकडे गाजर नव्हतं म्हणून मी ह्याच्यामध्ये ॲड केलेलं नाही आहे. तुम्ही गाजरसुद्धा घालू शकता. तर आता आपल्या भाज्या थोड्याशा मी परतून घेतल्यात. यामध्ये घालूया चवीनुसार मीठ, अर्धा चमचा काळी मिरीची पूड घातलेली आहे. ते व्यवस्थित आपण हे सगळं मिक्स करून घेऊया. त्यामध्ये मी नूडल्स घालते. तर तुम्ही बघू शकता एकदम मोकळे असे आपले नूडल्स झालेले आहेत. त्यामध्ये घालूया 1 चमचा नूडल्स मसाला, पूर्णपणे ऑप्शनल आहे. बारीक चिरून घेतलेली कांद्याची पात, पाव चमचा गरम मसाला, 1 चमचा मी व्हिनेगर घातलेला आहे, 1 चमचा डार्क सोया सॉस आणि 1 चमचा रेड चिली सॉस. तुम्ही सॉसचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर एकदम हलक्या हाताने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. फक्त खालचा जो मसाला आहे तो सगळा नूडल्सला छान असा लागला पाहिजे. तर मी ते 1 फोकचा आणि 1 साधा चम्मच घेतलेला आहे. त्या पद्धतीने आपल्याला असं खालीवर करत हे मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे सगळा मसाला आणि सॉसेस आहेत ते नूडल्सला छान असे लागतील. तर इथे नूडल्स आपले मिक्स करून झालेले आहेत. तुम्ही बघू शकता खूप मस्त असा ह्याला कलर आलेला आहे आणि त्याचबरोबर एकदम मोकळे झालेले आहेत. जसे आपण ठेल्यावरती किंवा बाहेर खातो तसे एकदम छान असे मोकळे झालेले आहेत. तर एकदम घरच्या साहित्यामध्ये एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी नूडल्स हे नक्की करून बघा. तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.